साकेत कुठे आहे? अहो सांगितलं की साहेब, साकेतने मला धक्का दिला आणि पळून गेला. तो आता कुठे गेला माहित नाही. ठीक आहे. तुम्ही साकेत, मी टेलर. यांनी धक्का कसा मारला मला दाखवा. कसा धक्का मारला? कसा धक्का मारला? असा दिला धक्का? असा मारला? असा मारला? असा साहेब आत येऊ. चल ये. साहेबांना घेऊन आलो. अहो जामकर साहेब, ही काही पद्धत आहे का हो? यांनी तर चक्क उचलून मला पोलीस स्टेशनला आणलंय. साकेत कुठे आहे? अहो मला कसं माहित असेल? अहो मी तर तुमच्या घरी येऊन त्याला उपचार केले ना. तो घरीच असेल. पळून गेलाय तो. त्याच्यामध्ये आहेत की ताकद, शक्ती, तंदुरुस्ती? तू पळून जाईल? सांगा. अहो शक्यता नाकारता येत नाही. परंतु जरी तो पळून गेला तरी फार लांब जाणे इतकी ताकद त्याच्यात नाही. आणि जरी तो गेला तरी त्याला अहो दम लागेल. तुम्हीच तर नाही ना गायब केलं त्याला? अहो मी कसा गायब करेन? गंमत गेली मी. अशी गंमत करत असतो मी अधून मधून. पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय गाव सोडायचं नाही. बस. ह्या डॉक्टरांनी आजपर्यंत एवढे कांड केलेत, कसं तरी कोर्टातनं सुटलं होतं. पळून जायचं सोडून इथं काय करते ती? एवढा पैसा कमवला, कुठल्याही देशात जाऊन राहू शकत होता नाही, तरी सुद्धा अजूनही ह्या गावात येऊन राहतात. त्यातल्या त्यात काम पण काय करतात? टेलरिंगचं. पैशासाठी अजूनही हापापलेलंच आहे. त्या माणसाचे पैसे संपला असणारे, नाही तर आणखी पैसे पाहिजे असणारे. म्हणूनच आता हे असलं कांड चालू आहेत ह्यांची. डॉक्टर काय साधा माणूस नाही. पैशासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते ती. डॉक्टर असं कुठेही थांबणार नाही. जिथं त्यांचा फायदा तिथं डॉक्टर हजर. गावात अशा कितीतरी बायका गायब झाल्या त्या. आम्ही कितीतरी जणांचं तर मुडदं पडलं ते. आणि त्या प्रत्येकाचा संशय त्या जामकर साहेबाला आमच्या देव माणसावरच आहे. मला आता पूर्ण खात्री पटली आहे, हे डॉक्टरच असणार आहे. इथं पण त्यांनी पैसे कमवलेच असतील ना. ते पैसे ठेवलं कुठं असतील? घरात की दुकानात? नाही, ह्या सगळ्याचा शोध घ्यायचा असेल ना तर मला डॉक्टरला गाठावंच लागणार आहे.